गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाहेर एवढा पाऊस पडतोय, खूप कालपासून पाऊस आहे. 2-3 दिवस झाले खरं तर पाऊस आहे एवढा जास्तीचा. मस्त मी इथं गरमागरम चाय चपाती खाते. दीदूला सुट्टी दिली आहे, सगळ्या शाळांना म्हणजे स्कूलला सुट्टीच दिली आहे कारण की पाऊसच तेवढा जोरात आहे. सगळीकडे पाणी भरले. हवा पण एवढी सुटली आहे ना की हे पण नाही खोलू शकत आहे, विंडोज पण खोलू शकत नाही कारण की वारा पण भरपूर आहे आणि पाऊस पण भरपूर आहे, तर सगळा पाणी आत येईल. त्यामुळे तिकडे बघा, तुम्हाला दिसते का? तिकडे पण झाड पडलेलं आहे, दाखवते मी. हे बघा, तिकडे पण झाड पडलंय. आणि तिथे सकाळी भरपूर पाणी साचलं होतं. कंटिन्यू पाऊस चालू आहे, थोडा पण थांबत नाही. थांबला तर 5 मिनिटं थांबतो. बाहेरून असा आवाज येतोय ना वाऱ्याचा, खूप डेंजर. जोरात वारा सुटलाय ना, असा आवाज येतो ना, भीती वाटते आम्हाला. मी सकाळी दिदूच्या पप्पांना बोलली का आम्हाला नका जाऊ, दिदूचे पप्पा सुट्टी घ्या, तर दिदूच्या पप्पांना सुट्टीच नाही आज. एवढं पाऊस पडतोय तरी पण. तर पावसाची नुसती सुरुवात झाली आहे तरी एवढा पाऊस पडतोय. अजून 4 महिने जायचे. बाप रे, कशाला नाटक करते ग झोपायचा? चांगली नाश्ता बिस्ता करून झोपले, गार वाटते मस्तपैकी. बापरे, ते बघ आला. हवा एवढी सुटते ना, हवेचा एवढा आवाज येतोय ना, का आम्हाला भीती वाटते. केवढी हवा सुटली आहे बघा. ए नको खोलू, पाणी येईल सगळा. दीदी मारे ना मी. तू एवढी राहते एवढी. रस्त्यावर पण एवढा पाणी आहे की गाड्या जातात तर पाणी बघा कसं. आता बाबू माझा ढोपऱ्या यायला बघतोय, पण तो पुढे सरकायच्या ह्याची मागे सरकतय. आता त्याचा फर्स्ट मुमेंट आहे. आले पुढे शलक ना बाबडी. चला चला चला. कम कम कम. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. अरे बापले.
दिदू मला हेल्प करते. हे बघा, हे दिदूनी कपडे कशी छान घडी घालून ठेवलेली आहे. आणि मला इथे दुसरे कपडे वाळत टाकायचे आहेत. बघा माझी पोरगी किती गुड गर्ल, छान. पोरगी असली का अशी हेल्प होते. मी तिला सांगितलेच नाही का ती तिच्या मनानेच करते. पावसाचे कपडे लवकर सुकतच नाही. मी पण असेच कपडे फोल्ड करल. हो, मी आता बघ एवढे सारे कपडे फोल्ड केले. हाय, 12:30 वाजलेत आणि आता मी बाबूला तेच पाजतीये. आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. बाबूला 6 महिने कंप्लीट होतील. तर मी अगोदरच ऊन होतं तेव्हाच आहे ना, त्याच्यासाठी तांदूळ, डाळ आणि मखाणे स्वच्छ धुवून त्याची पावडर करून ठेवलेली होती. आणि मी आता त्याला खायला स्टार्ट करणार आहे. 6 महिन्यां कंप्लीट झाले करतात, पण त्याला आता 2च दिवस बाकी आहेत. तर मी आता त्याला स्टार्ट करते खायला द्यायला. आणि आम्हाला 6 तारखेला मस्त त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. पण हा पाऊस एवढा जोरात आहे की आम्हाला कुठे बाहेर जाताच येणार नाही. आणि आम्ही बाहेर तर नाहीच जाणार, पण घरच्या घरीच नाही बाबडी. पण घरच्या घरीच आणि केक बनवणार आहोत, पण डाउनलोड पण केलेलं आहे. किती पण प्रयत्न केला ना की मी याचं तोंड माकून देणार नाही, पण थोडं तरी खराब होणारच. पप्पांनी झोली टांगली आहे ना, लय मस्त काम केलं. नाही तर लय वेळ लावायचा झोपायला. मम्मा चाल. मी चारणार नाही. हाताने खा, मला काम आहेत. ठीक आहे. 3 वाजले तरी कंटिन्यू पाऊस चालू आहे. अजून पाऊस काही थांबला नाही. आणि आमचं जय सकाळी गेले 8 वाजता पेपरला. त्याचा आज फर्स्ट पेपर आहे. बघा, चटईचं घर बनवलंय. इथं मी दाखवलं, तुम्ही आतमध्ये आले. काय काय करते ना तिला माहिती. पावसाचे ना छत्रीचे घर बनवायचं. अशा छत्र्या लावायचं आणि घर बनवायचं. 4 वाजले. शेट उचला आमचा बब्बडी. काय रे उचली तू? आले. त्या पप्पांनी कचऱ्याच्या पिशव्या असतात ना, त्या मोठ्या त्या घेऊन आलेले त्यांच्या कामातून. तर मी त्या अशा फाडल्यात आणि आता सध्यापुरती खाली टाकल्यात, जेणेकरून स्मेल नाही येणार. आता हा पाऊस जोरात आहे म्हणून. तर पाऊस थांबला की 2 दिवसातच मी नवीन गादी बनवून घेणार. दिदूचं लहानपणीचा कापड होता, पण तो फाटून गेला, खराब झाला. पिशवीमध्ये बसले. येडी. त्याला झोका घाल दीदी. तरी मी या गादीला ऊन असताना आहे ना, उन्हात ठेवलेली. पण कसं शेवटी आता पावसामुळे आता मला गादी
चेंज केल्याशिवाय पर्यायच नाही. बरी मला एवढा त्रास देते ना, आता त्या पिशवीचे कपडे बनवणार आहे. मम्मी आवाज येतोय. प्लॅस्टिक टाकलंय ना आता त्याच्या खाली, म्हणून तो आवाज येतोय. आता गादी आपल्याला चेंज करायला लागेल. तरी 10 वर्ष झाली या गादीला. तू पण लहान असताना सुसू करायची तरी पण प्लॅस्टिक टाकायचं, पण प्लॅस्टिक काढल्यावर थोडीफार ती हे व्हायचीच ना, ओली. मग तरी तिला उन्हात टाकायचं. त्याच्यानंतर तुला मी एकदाच बोलली होती, लहान होती तू सुसू केलेली, ओरडलेली मी तुला, दीदी बिछाण्यामध्ये सू करायची नाही. तिथून जी तू सू करायची टाकलीस ती कधीच केली नाहीस. मग डायरेक्ट बाथरूममध्येच जायची सकाळी उठून. हां, मग आता हा झाला तर मग आता हे पण सॉन्ग सुसू करायला लागलं. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर नकोच वाटायला लागले. बापरे, ती आता गादीत चेंज करायला लागेल. मग याच्यानंतर कोण सुसू करणार आहे काय नाही. तरी 10 वर्ष झाली या गादीला. तरी मी तिला 2दा-3दा उन्हात टाकली होती, ऊन होतं तेव्हा. पण काल मला अक्षरशः झोपवत नव्हता. मी खाली झोपली. आता प्लॅस्टिक टाकलं आहे तर आता स्मेल नाही येत. आता आजचा दिवस जाऊ दे, उद्या पाऊस काय बोलतोय तो, मग आपण लगेच गादी बनवून घेऊ. बाय बाय. दीदू त्याला चिडूस, मार तिला, मार मार बाबडी मार. केस ओढ, केस ओढ, ओढ केस, ओढ केस, ओढ. ओढ केस, केस ओढ. ओढ केस. काय आहे ना, इथेच आहे, इथेच आहे शोना. काय 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 त्रास देते ना तुला, त्रास देते ना. वाजलेत आता. मी इथे बटाटे शिजत ठेवले. आज मी वडापाव बनवणार आहे. दीदूच्या पप्पांना मागच्या वेळी वडापाव खायचा होता, तर आता इथे बटाटे शिजत ठेवलेले आहेत. दीदूचे पप्पा येतील 6 वाजता. लाईट सारखी येते जाते. बटाटे झालेले आहेत शिजून. 6 वाजले. दीदूचे पप्पा येतील आता. भेटलं वाटतं कामातून. 6 वाजलेच नाही, 6:15 झाले. 6:15 वाजता आले दीदूचे पप्पा. 6:30 झालेत. लाईट गेली. बरं झालं पप्पाला गरम पाणी लावून ठेवला. लाईट गेली आणि परत पाऊस. 6:30 झाले तरी पाऊस बघा. मध्ये थोडा थांबलेला, आता परत चालू झाला. लाईटी गेल्या. काय समजतं, इकडं तिकडं, इकडं तिकडून नुसतं बघतो. पटकन उठायचीच नाही. आज पण वडापाव कॅन्सल, कारण की दीदूचे पप्पा भिजून आले आणि परत खाली जायला तर पाऊस जोराचा आलाय आणि काय खाली जाऊ शकत नाही आता पाव आणायला. तर मग आता बटाटे उकडलेत, आता बटाट्याची भाजी आणि भाकर. ना बाबडी, कधीपासून पप्पांकडे बघतोय, पप्पा घेत नाही. त्याची हालचाल चालले ना बाबडी. पप्पाकडे जाण्यासाठी कशाला हात टाकते दीदी मधी. तू बोल दीदी बघ कशी आली.
तुझ्या आता पायाला लागत तुझा हात हे कुठं खेळलं तुझा तू चारच ही विस्तर केली तू ती ग्लास आणले त्या पिशवीमध्ये घेत पप्पा नाही घेत हो खाली कुठं चाललास वरती ये दिदूला स्कूलमध्ये प्रोजेक्ट सांगितलाय दंडी घे बघ दंडी अजून एक दोन प्रोजेक्ट बनवायला मम्मी अजून घे हे पकड तिच्या पप्पांनी ग्लास आणलेत हा आता याचं काय बनवू आम्ही ते तुम्हाला आम्ही नंतर दाखवतो वडापाव तर कॅन्सल आणि मला लागली पक्की भूक 7 वाजले आता मी पोहे बनवते खायला कारण की मी दुपारी जेवली नव्हती मम्मा काचेचे ग्लास नको देऊ आता घे आता मी ओतलंय बिस्किट तू त्याचे जाऊ जा मी तुला घेऊन येते ए धर दीदी हा जा टाक होय तू काय करते काय नाही बटाट्याची भाजी करते हम्म? वडापाव करायचा होता पण पावच नाही आणले पप्पानी आणि मला लागली भूक अगं दीदी तू बनवते पहिला तू खाऊन घे जा काय ही पोरगी माझ्या मध्ये मध्ये येते ना मला गडबड 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 करते कुठे दाखव पाणी तू कुठे ठेवलंय गरम झाला तर मला ना झालं तर काय वेळ नाही लागत आणि त्यात घाल. मी नाही तू ही घे घेऊन जा कशी घेऊन जाऊ धर कसा नाही धर जास्त जास्त आहे ना. पप्पा, मोबाईल जरा ठेव का थोडासा गरम आहे. मग तू ऐकलंस का लाईट नाहीये काल पण रात्रभर लाईट नव्हती आता पण नाहीच आहे लाईट
छोटा भाऊ. हा माझे बाप्पा. ही मी आहे. पाऊस आणि मस्त गरमागरम पोहे नाश्ता. वाव. पोहे झालेत पण मस्त. गाईत केलेली वस्तू चांगली होत्या. कधी कधी फेल जातात माझे पोहे. गोरी गोरी पुरी मिरवते कवी पंधरावरी ही मोठी शानी झाली मोठी 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 शानी मोठी शानी हिल हिल पोरी हिला हिला टिला हिच्या कप्पालीला टिला फॅशन सोबत ही बाई हिला आणि जा तू मुला का पछाडीतोय मला जा जा तू मुला का सत्ता येतोय मला. 8 वाजले, लाईट काय अजून आली नाही. वाजले कंप्लीट. हॉलमध्ये जाते. बाबू झोपलाय. लाईटी नाही आहेत. लाईट्स गेल्यात. दिदू 8:30 वाजलेत. होय उठ. जेवायचंय. झोपू नको बाई. बाहेरचं तर काहीच दिसत नाही. रस्त्यावरच्या लाईटी पण गेल्यात. गाडी गेली एक रस्त्यावरून दिसले थोडे गाडीच्या उजेडाने. वाजलेत गाई. 11:30ला लाईट येणार आहे असं सांगितलंय. पण आता बघू 11:30चे किती होत आहेत. हा बाबू चांगला पाळण्यात झोपलेला. त्याच्या पप्पांनी त्याला बेडवर आणून टाकलं तर तो लगेच उठला. हां 11:30चे 12 होतील. 1 होईल. हे ती झोपले. ए बाबडा चल उठ. जेवते ना. माझी दिदी आहे. ही माझी पोलगी आहे. तू नाही माझ्या. माझी पोलगी आहे ती. खतरनाक असा पाऊस पडतोय बाहेर. गाड्यांच्या उजेडाने तरी दिसतोय. बापरे. बटाट्याची भाजी. लाईट काय आली नाही. आता मी जेवून घेतो. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.